नमस्कार. आज आपण खास थंडीसाठी लहान मुलांच्या आवडीचे पौष्टिक आणि कुरकुरीत असे मुरमुरा लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि ना इतका कुरकुरीत आणि चविष्ट तयार झाला आहे की तुमची लहान मुलं अगदी एका दिवसातसुद्धा हे लाडू संपवू शकतील, इतके चविष्ट तयार झालेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, हे लाडू बनवायला गेल्यावरती अगदी दगडासारखे कडक आणि टणक तयार होतात. तर असं होऊ नये ह्यासाठी मुरमुऱ्याच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण किती घ्यावं, गुळाचा पाक कितपत तयार करावा, तो झाला आहे की नाही हे कसं ओळखावं, हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हे जे लाडू आहेत ना, बनवायला फक्त 10 ते 15 मिनटंच लागतात आणि 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. मुरमुऱ्याचे झटपट असे चविष्ट आणि कुरकुरीत लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या आणि जाड बुडाच्या कढईमध्ये एकाच वाटीने मोजून बरोबर 3 वाट्या मुरमुरे काढून घेतलेले आहेत. आता अगदी कमी आचेवरती साधारणतः 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मुरमुरे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, हवेचे संपर्क आल्यामुळे मुरमुरे थोडेसे कधीकधी नरम पडले जातात. आपल्याला मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत, त्यामुळे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. हे पहा, 2-3 मिनटं कमी आचेवरती सतत हलवत मुरमुरे मस्त असे मी हलकेसे गरम करून घेतले आहेत. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. बोटावरती चुरल्यानंतर अगदी असा छान असा भुगा होत आहे. परफेक्ट. आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. मुरमुरे थंड होत आहे तोपर्यंत ह्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून बरोबर 1 वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घालायचा आहे. 3 वाटी मुरमुऱ्यांसाठी त्याच वाटीने मोजून 1 वाटी गूळ घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने साधारणतः 4 ते 5 चमचे पाणी देखील घातलेलं आहे. आता आपल्याला हा घातलेला गूळ मध्यम आचेवरती पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी मस्त असे कुरकुरीत मुरमुऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी एकदम कडक देखील नाही आणि एकदम मऊसूतसुद्धा नाही, हलका मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तो कसा तयार करायचा, कसा चेक करायचा हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. हे पहा, अगदी 3-4 मिनटामध्ये घातलेला संपूर्ण गूळ वितळलेला आहे. छान असा फेस आलेला आहे. अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे यावेळेस आणि अगदी कमी आचेवरती आपल्याला हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता आपण पाक चेक करूया तयार झाला आहे की नाही. एका वाटीमध्ये 2-3 पाकाचे थेंब घालायचे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जो हा पाक आहे ना, तो पाण्यामध्ये वितळत आहे. व्यवस्थित गोळी तयार होत नाही आहे. अगदी माझ्या बोटांना सुद्धा चिटकत आहे. इतका मऊसूत पाक आपल्याला नको आहे. थोडासा मध्यम कन्सिस्टन्सीचा आपल्याला पाक हवा आहे. चला तर आता असं गूळ वितळल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचा आहे. चेक करत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो. आता पुन्हा पाक चेक करत आहोत. पाकाची गोळी तर तयार झाली आहे, पण ती गोळी जी आहे ना, ती दोन्ही बोटांच्या मध्ये असे ताणल्यानंतर इतकी खूप अशी ताणली जात आहे. इतका मऊसूत पाक नको आहे, त्यामुळे आणखी 2-3 मिनटं आपण हा पाक शिजवून घेणार आहोत. पुन्हा चेक करूयात. पाकाची मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. आधीपेक्षा थोडीशी कडक आहे. बोटांना कुठेही चिटकत नाही. मस्त अशी बॉलसारखी गोल गरगरीत तयार झालेली आहे. जास्त दगडासारखी कडकसुद्धा गोळी नाही आणि अगदी मऊसूतसुद्धा नाही. मध्यम अशी गोळी तयार करून घेतलेली आहे. हे पहा, अशी मध्यम कन्सिस्टन्सीची गोळी तयार झाली नाही की समजावं आपला लाडूसाठी जो पाक आहे ना, एकदम मस्त परफेक्ट आहे. जास्त दगडासारखी टणक गोळी जर तयार झाली ना, कडक झाला ना पाक, तर लाडू ना खूपच असे कडक होतात, व्यवस्थित खाता येत नाही. त्यामुळे ना मध्यम कन्सिस्टन्सीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता असा पाक तयार झाला की लगेचच आपल्याला संपूर्ण 3 वाटी मुरमुरे एकाच वेळी घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे. गॅसची फ्लेम आता कुठेही मध्ये चालू करायची नाही आणि आता ना हात पुढे फटाफट चालवायचा आहे. हे घातलेले जे मुरमुरे आहेत ना, ते गुळाच्या पाकामध्ये फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच लोक काय करतात, पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये सोडा वगैरे घालतात. तर आपण या ठिकाणी अजिबात सोड्याचा वापर न करता हे मुरमुरे तयार करणार आहोत, म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू तयार करणार आहोत. हे पहा, अगदी 1 मिनिटामध्ये, एक अर्धा मिनिटामध्ये मी हे घातलेले संपूर्ण 3 वाटी मुरमुरे गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे मिश्रण ना थोडंसं हलकंसं गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. कारण की ना थंड झालं ना की ह्याचे लाडू व्यवस्थित बांधता येत नाही. आता तुम्ही हे लाडू बांधताना थोडंसं हाताला तूप लावून घ्या, म्हणजे कसं थोडंसं जास्तीचं गरम तुम्हाला लागणार नाही.
आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार होत आहेत। हे लाडू बनवायला ना इतके सोपे आहेत ना, अगदी 10-15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे लाडू जर बनवणार असाल ना तर कोणते म्हणजे मुरमुऱ्याचं आणि गुळाचं प्रमाण ना अगदी परफेक्ट घ्या। 3 वाटी मुरमुऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक तयार करताना अगदी कडक दगडासारखा करायचा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचा करायचा, म्हणजे कसं खाताना देखील व्यवस्थित खाता आलं पाहिजे। कारण की एकदम दगडासारखा कडक पाक तयार केला ना तर ते लाडू खाताच येत नाही, खूप असे टणक स्वरूपाचे होतात। हे पहा, अशा प्रकारे मी काही लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत। मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत। साधारणतः 3 वाटी मुरमुऱ्यांमध्ये माझे या ठिकाणी 7 ते 8 मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही ना छोटे छोटे लिंबासारखे सुद्धा लाडू बांधून घेऊ शकता, पण मी थोडेसे मोठ्या आकाराचे बांधले आहेत म्हणून माझे कमी झालेले आहेत। लाडूला रंग पाहणं अगदी सुरेख आलेले आहेत, मस्त असे गोल गरगरीत आणि मस्त असे कुरकुरीत लाडू तयार झालेले आहेत। अगदी ना लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। अजिबात दगडासारखे टणक वगैरे झालेले नाही। मार्केटमध्ये जसे मुरमुरा लाडू भेटतात ना अगदी तसेच झालेले आहेत। आता हे लाडू जे आहेत ना ते लहान मुलांना खूप आवडतात। आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, गूळ खाल्लेल्या शरीराला खूप चांगला असतो, त्यामुळे असे गूळ घालून मुरमुरा लाडू लहान मुलांना नक्की बनवून द्या। अगदी शेवटचे लाडू सुद्धा मस्त असा गोल गरगरीत बांधला गेला आहे, इतकं परफेक्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। हे जे लाडू आहेत ना 15-20 दिवस अबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात। पहा ना, अगदी मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत। अजिबात जास्तीचे कडक वगैरे नाही, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत। तुमच्या लहान मुलांना हे लाडू खूप आवडतील ही माझी 100% खात्री आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली जर असेल ना एकदा असे मुरमुऱ्याचे लाडू जे आहेत ते नक्की करून पहा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।